आवाजूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघा उद्या 25 जून 2025 वार बुधवार। आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल की उद्या बुधवारी आलेली आहे ज्येष्ठ अमावस्या। बघा, अमावस्या तिथी जी नकारात्मकता दूर करण्यासाठी, तांत्रिक मांत्रिक बाधा नष्ट करण्यासाठी, आपल्याला काही जर शत्रूंचा त्रास असेल तर हा त्रास कायमचा आपल्या आयुष्यातून काढण्यासाठी अमावस्या तिथी ही अत्यंत प्रभावी मानली जाते। लोक महिनाभर थांबतात, अमावस्येची वाट पाहतात आणि अमावस्येच्याच दिवशी करणी बाधा दूर करणारे व तांत्रिक मांत्रिक बाधा दूर करणारे जे उपाय आहेत ते उपाय करतात। कारण असं म्हटलं जातं की अमावस्येचा दिवस हा उपाय करण्यासाठी अत्यंत प्रभावी असतो। या दिवशी केलेला कुठलाच उपाय कधी खाली हात जात नाही। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच अमावस्येचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। उद्या अमावस्येला, बघा, उद्या अमावस्येला सकाळीच तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर, तुमच्या मुख्य दरवाजावर ही एक वस्तू ठेवायची आहे। ही एक वस्तू उद्या ज्येष्ठ अमावस्येला तुम्ही तुमच्या दारावर ठेवली तर कुठलाही शत्रू तुमच्या घरात कधीच प्रवेश करणार नाही, कधीही तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करणार नाही। आणि जर त्याने तुम्हाला त्रास देण्याचा, तुम्हाला काही तांत्रिक मांत्रिक गोष्टी करण्याचा, तुमच्यासोबत काही अपघात घडवण्याचा प्रयत्न केला तर ही एक वस्तू तुम्ही दरवाजावर म्हणजे दारावर ठेवल्याने जे काही तो करेल ते सगळं काही त्याच्यावर उलटेल। बघा, उद्या असणारी अमावस्या ही खूप प्रभावी अमावस्या आहे। उद्याच्या दिवशी खरं तर आपल्याला दिवसभर उपाय उतारेच करायचे आहेत। आता जरी जास्त किंवा खूप काही नाही जमलं तरी एक वेळ चालेल, पण हा सकाळचा उपाय जर तुम्ही केला तर संपूर्ण वर्षभर तुमचं सुखाचं जाईल। बऱ्याच वेळा होतं बघा, आपल्या घरातला असेल, आपल्या नात्यातला असेल, आपल्या जवळचा असेल, आपल्या रक्ताचा असेल, आपल्या मैत्रीतील असेल, असा एकतरी व्यक्ती असतो जो आपल्याशी सतत शत्रुत्वाने वागतो। आपण त्याला खूप जीव लावतो, त्याच्यावर खूप प्रेम करतो, त्याच्यावर खूप विश्वास ठेवतो, पण तीच व्यक्ती आपला विश्वासघात करते, तीच व्यक्ती आपल्याला त्रास देते, तीच व्यक्ती आपल्याशी शत्रुत्वासारखी वागते, तीच व्यक्ती सतत आपल्याला अपयश आणते, तीच व्यक्ती समाजात आपल्याला नेहमीच अपमानित करते। बघा, त्या कुठल्याही व्यक्तीला आपल्या आयुष्यातून कायमचं दूर करण्यासाठी हा उपाय उद्यासाठी सकाळी स्वच्छ पवित्र स्नान करा। जिथे कुठे धार्मिक तीर्थक्षेत्र असेल आवर्जून जा, नसेल तर आपल्या घरीच जे अंघोळीचं पाणी असतं त्याच्यामध्ये थोडंसं गोमूत्र, गंगाजल, थोडे काळे तीळ, चिमूटभर हळद, हे पाणी, हे जे तीर्थ आहे हे मिश्रित करा आणि त्या पाण्याने स्वच्छ पवित्र स्नान करा। स्वच्छ आपली अंघोळ म्हणजे स्वच्छ स्नान झालं की त्याच्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। तुळशीच्या समोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावून तुळशीला पाणी अर्पण करायचं, म्हणजे तुळशीला जल अर्पण करायचं आहे। हे करून झाल्यानंतर काय करायचं, एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची, छोटी वाटी, त्यामध्ये थोडी हळद, थोडीशी चंदनाची पावडर, याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं घालायचं आहे गोमूत्र, थोडंसं शुद्ध पाणी, हे सगळं मिक्स करायचं आहे। घरामध्ये जर विभूती असेल, जी उदबत्ती रोज आपण स्वामींच्या समोर लावतो, त्याची विभूती जर तुम्ही साठवून ठेवत असाल तर थोडीशी विभूती सुद्धा घ्या आणि त्या वाटीमध्ये टाका। हे सगळं जे मिश्रण आहे ते पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करा आणि उंबरठ्याला, आपल्या दरवाजाला हळदीचं लेपन करा। हे करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला पुढचा उपाय करायचा आहे। यासाठी काळ्या रंगाचे कापड घ्यायचं आहे। छोटंसं एक काळ्या रंगाचं कापड घ्यायचं आणि त्या काळ्या रंगाच्या कापडामध्ये 7 काळे मिरी घालायचे। मोजून गोल असणारे, व्यवस्थित असणारे, कुठेही किडलेले किंवा तुटलेले नसलेले 7 काळे मिरी ठेवायचे आणि 7ही काळ्या मिऱ्यांच्या सोबत 7 चिमूटभर काळी मोहरी घालायची। पुन्हा एकदा नीट ऐका, काळ्या रंगाच्या कापडावरती 7 काळे मिरी आणि त्याच्यासोबत 7 चिमटी काळी मोहरी। दोनही गोष्टी त्या कापडावर ठेवल्यानंतर तुम्हाला ते कापड तुमच्या उजव्या हातात घ्यायचे आहे। त्या उजव्या हातात घेऊन तुम्हाला 7 वेळा त्याच्यावर फुंक मारायचे आहे। फुंक मारत असताना तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे जो व्यक्ती तुम्हाला तुमच्या आयुष्यात नको आहे किंवा ज्या व्यक्तीचा त्रास तुम्हाला नको आहे, त्या व्यक्तीचं फक्त 7 वेळा नाव घ्यायचं आहे। समजा हा उपाय मी माझ्या मित्रासाठी करते जो मला भयंकर त्रास देतोय, त्याचा त्रास वाढत चाललाय, तर मी त्याचं नाव घेणार। आता समजा त्याचं नाव आहे रोहन, 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 असं 7 वेळा म्हणायचं। 7 वेळा फुंक मारायची।
त्यानंतर काळ्या रंगाच्या त्या वस्त्रामध्ये हे जे काही आहे ते घट्ट बांधायचं. आता तयार केलेली ही जी पोटली आहे ती पोटली मुख्य प्रवेशद्वारावरून ओवाळायची. 7 वेळा आपल्या दरवाजावरून अशी ओवाळायची आणि ओवाळल्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराच्या वरतीच खाली बाजूला ह्या साईडनी किंवा आतल्या साईडनी बाहेरच्या साईडनी किंवा त्याच्यावरती जिथे शक्य असेल तिथे, पण तुम्हाला ही पोटली मुख्य प्रवेशद्वारात ठेवायची आहे. आता सकाळी तुम्ही हा उपाय केल्यानंतर संध्याकाळी 6:30-7:30 म्हणजे अंधार जो आहे तो अंधार होईपर्यंत ही पोटली तुम्हाला दारातच ठेवायची आहे. जेव्हा अंधार पडेल, एक 7-7:30 नंतर अंधार पडायला सुरुवात होते, तेव्हा काय करायचं, काळ्या रंगाची ही जी पोटली आहे ती आपल्या दारावरून उचलायची. कापड जे आहे ते खोलायचं, सोडायचं ते कापड. आता त्या कापडामध्ये घातलेली ही जी काळी मिरी आणि त्याच्यासोबत असणारी जी काळी मोहरी आहे, त्या दोनही गोष्टी ज्या आहेत त्या एका वाटीत, मातीच्या पंटीत किंवा एखाद्या वाटीमध्ये ठेवायच्या. त्याच्यावरती 4 ते 5 कापराचे तुकडे घालायचे आणि कापरासोबत ही काळी मोहरी आणि काळी मिरी आपल्या घरात पेटवायची, प्रज्वलित करायची. घरातल्या 4ही कोपऱ्यांना फिरवा. आपलं जे मुख्य प्रवेशद्वार आहे तिथे फिरवा. सगळ्या ठिकाणी, आतून बाहेरून सगळ्याच ठिकाणी तुम्हाला हे जे आहे हे पेटवून त्याचा धूर करायचा आहे. कापड जे आहे ते पुन्हा वापरायचं असेल तर तुम्ही दुसऱ्या एखाद्या उपायासाठी वापरू शकता किंवा अगदी तुम्ही घराच्या बाहेर टाकून दिलं तरीही चालेल. आता ह्या वस्तू ज्या सांगितलेल्या आहेत त्या म्हणजे पूर्ण जळून गेल्या, त्याचा पूर्ण धूर झाला, त्याची राख झाली. ती राख थोडीशी थंड झाली की ती घराच्या बाहेर घेऊन जायची आणि ज्या दिशेला तुमचा शत्रू राहतो, आता तुम्हाला माहिती आहे की माझा शत्रू याच दिशेला आहे, याच ठिकाणी त्याचं घर आहे, याच बाजूला आहे, त्या ठिकाणी ही जी राख आहे ना त्या दिशेला ती फुंकायची. दिशा माहिती नसेल तर दक्षिण दिशेला ती फुंकून टाका. तुम्हाला दिशा कळत नसेल किंवा माहिती नसेल तर जिथे तुम्ही उभे राहिलेले आहात तिथून जी दक्षिण दिशा तुम्हाला माहिती आहे ते दक्षिण दिशेला ही जी राख आहे ती टाकून द्या. घरात येण्यापूर्वी स्वच्छ हातपाय धुवा आणि त्याच्यानंतर जे काही आहे ते करा. हा उपाय उद्या ज्येष्ठ अमावस्येला तुम्ही केला. लक्षात ठेवा, कितीही मोठा शत्रू त्रास देत असेल, कितीही तुमच्यामध्ये नकारात्मकता आणत असेल, कितीही बाधा लावत असेल, काहीही वाईट करत असेल, तुमचं काहीच वाईट होणार नाही. या बुधवारपासून म्हणजे उद्या 25 तारखेपासून तुमच्या आयुष्यात असणारी इडापिडा, संकट, क्लेश, कलह सगळ्या बाधा नष्ट होतील. घरात सुख येईल, ऐश्वर्य येईल, घरात पैसा येईल, पैसा टिकेल, लक्ष्मी प्रसन्न राहील. कारण सगळी घरातली जी नकारात्मकता आहे ती उद्याच्या 1 दिवसात या उपायामुळे तुमच्या घराच्या बाहेर जाईल. जेव्हा नकारात्मकता, अवलक्ष्मी तुमच्या घराच्या बाहेर जाईल, जेव्हा दोष, क्लेश हे जेव्हा तुमच्या घराच्या बाहेर जाईल तेव्हा नक्कीच तुमच्या घरामध्ये सुख येईल. खूप साधा सोपा उपाय आहे. उद्या खूप काही नाही जमलं तरीही चालेल, पण हे नक्की करा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.